शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिल शिंत्रे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, या लागणीला ही लागण जी आहे ही 1 जानेवारीची लागण आहे. मंड्या 517 ह्या जातीचं नाव आहे. VCF 517 किंवा बाहुबली 517 असंही या जातीला म्हटलं जातं या ऊसाला. तर शेतकरी मित्रांनो 4 महिने पूर्ण झालेले आहेत. पाहू शकताय किती छान वाढ आहे. आता तुम्हाला मी दाखवतो प्लॉट. साईज ही किती छान बनत आहे पाहू शकताय. संख्या करेक्ट मेंटेन आहे. साईजसुद्धा आता 4 महिन्याच्या मानानं 1-2 कांड्या तयार झालेल्या आहेत. शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेला ऊसाला 9 पानं तयार होतात त्यावेळेला कांडी सुटायला चालू होते. म्हणजे महिन्याला आपल्याला जे गणित आहे ते 4 कांडीचं. 7 दिवसाला 1 कांडी 100% वाढलीच पाहिजे शेतकरी मित्रांनो. असं नियोजन तुम्ही करा की जेणेकरून 1 महिन्यामध्ये 4 कांड्या वाढल्या पाहिजेत. तरच ते तुमचं एकरी 1 वर्षामध्ये एकरी 70 ते 80 टनाचं टार्गेट जे आहे ते कंप्लीट करायचं असेल तर महिन्याला 4 कांड्या वाढल्या पाहिजेत. त्या पद्धतीनं तुम्ही खतांचं नियोजन करा. खतांचं नियोजन कसं करायचं आहे, फवारणीचं नियोजन कसं करायचं आहे, सेंद्रिय खते कशी घालायची आहेत, हे मी सगळी माहिती सांगितलेली आहे. माझ्या चॅनलला फॉलो करा तुम्ही. आणि माझं नियोजन कसं असतं ते तुम्ही पहा, तुम्हीही त्या पद्धतीनं नियोजन करा शेतकरी मित्रांनो. आता पाहू शकताय मी या ऊसामध्ये गेल्यानंतर दिसत नाही इतकं 4 महिने झालेले आहेत. 120 दिवस झालेले आहेत या प्लॉटला. 120 दिवसाच्या मानाने किती छान प्लॉट आलेला आहे पाहू शकताय. आता हे पहा, मी हात एकदम उंच करून तुम्हाला दाखवतो प्लॉट. तर शेतकरी मित्रांनो, कोणत्याही गोष्टीचं नियोजन करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्हीही असंच नियोजन करा. आता 4 महिन्याच्या मानानं किती छान वाढ आहे पाहू शकताय. पानाची रुंदीसुद्धा अतिशय छान आहे. हे पहा, आत्ताच 3-3.5 बोटं पान आहे रुंद. हे 3 बोटावर पान आहे सध्याला. शेतकरी मित्रांनो, प्रत्येक महिन्याला 4 कांडी ऊस वाढतो. प्रत्येक महिन्याला 4 कांडी ऊस वाढतो. आता तुम्हाला 4 बोटं पान पाहिजे असेल तर अजून 1 महिन्यावर थांबायला लागेल, कारण 1 महिन्यानंतर तिची वाढ त्या पद्धतीनं होते. त्यामुळं आत्ता सध्याला तुम्हाला 3 बोटावर पान आहे. यानंतरची जी पानं येणार आहेत ती रुंद येणार आहेत, कारण खाली पण रुंदी वाढणार आहे. ज्यावेळेला पान रुंद होतं शेतकरी मित्रांनो, त्यावेळेला ॲटोमॅटिकच खालची जी जाडी आहे ती रुंद होते. म्हणजे जाडी जाड होतं ऊस. त्यामुळं ऊसाचं पालनपोषण पहिल्यापासूनच करणं गरजेचं आहे. तुम्ही तुमचं पाठपाणी असेल तर शेतकरी मित्रांनो, प्रत्येक महिन्याला तुम्ही खतांचं नियोजन करा. थोडं का असेना प्रत्येक महिन्याला खतं टाका. त्याशिवाय तुमचं ऊसाची वाढ व्यवस्थित होणार नाही. आता हे पहा, हे नवीन पान जे येत आहे ते 4 बोटावर पान आहे सध्या. कसं असते ऊसाचं, मी तुम्हाला गणित सांगतो शेतकरी मित्रांनो. पहिल्यांदा 9 पानं येतात. आता प्रत्येक ऊसाला 9 पानं हिरवीगार आहेत. तुम्हाला दाखवतो. हे पहा, 1 2 3 4 5 6 7 8, हे वरचं 9. परत व्यवस्थित बघा. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 1 9. तर हे पहा, 9 कांड्या ज्यावेळेला 9 पानं ज्यावेळेला ऊसाला तयार होतात त्यावेळेला हे जे स्टीम जे आहे म्हणजे ऊस तयार होतो. 9 पानं तयार झाल्यानंतर 10वं पान जे तयार होतं ते ह्याच्या आधी आता ही सोकून गेलेली आहेत पानं. पहिली 1-4-5 पानं सोकून गेलेली आहेत. ह्याच्या आधी खाली 1-2 पेरं तयार आहेत आणि ही 1-2 पेरं तयार आहेत. 4 महिन्याच्या ऊसाला आता तुम्ही पाहू शकताय 2 कांड्या ऊस तयार आहेत आणि खाली 1-2 कांड्या ऊस तयार झालेला आहे. म्हणजे 4-12 3 महिन्यात पूर्ण कांडी तयार व्हायला सुरुवात होते आणि 4था महिना आज पूर्ण झालेला आहे. म्हणजे ही वरची 2 कांड्या आणि खाली 2 कांड्या. तुमचंही तुम्ही शेतामध्ये निरीक्षण करा शेतकरी मित्रांनो. 100% महिन्याला 4 कांड्या वाढल्याच पाहिजेत असं नियोजन करा, जेणेकरून आपल्याला 70 ते 80 टनाचं उत्पादन जे आहे 1 वर्षामध्ये ते प्राप्त होईल. तर शेतकरी मित्रांनो,
तुम्हाला मी सहज ढोबळ सांगतो मनानं, जर तुम्ही जून जुलैला लावण केला तर 3 महिने पहिला कांडी तयार व्हायला लागते. त्यानंतर बघा 18 महिन्याचा ऊस जूनमध्ये केला तर 18 महिने ऊस राहतो. त्यातले 3 महिने गेले तर 15 महिने आपल्याला मिळतात. 15 चोक 60. 60 म्हणजे त्यात पावसाळ्यामध्ये ऊसाची वाढ कमी होते. त्यामुळं पावसाळ्यामध्ये एक 5-6 कांड्या कमी धरू शकताय तुम्ही 3 महिन्यामध्ये. तर 15 चोक 60 म्हणजे 50 ते 55 कांडीवर ऊस आला तर तुमचा ऊस 4 ते 5 किलोपर्यंत सहज जातो. आणि 4 ते 5 किलो सहज गेला तर 5 किलोचा धरला तर सहज शेतकरी मित्रांनो एकरी 40,000 तुम्ही संख्यात धरलात तर 4×5 20 टन 200 टन असं तुम्ही नियोजन करू शकताय. 150 एकरी सरळ 150 टन ऊस तुम्हाला काढायचा असेल तर 1 जूनला रोप लागण करायला हवी. 1 जूनला तुम्ही रोप लागण केली तर 2 पावसाळे पूर्ण मिळतात आणि एकरी तुम्ही 150 टनापर्यंत सहज गाठू शकताय. तुमचं नियोजन थोडं हे असेल तर 125 टन 100% पडतं शेतकरी मित्रांनो. आणि तुम्ही माझा सल्ला घेतला तर 100% तुम्हाला 150च्या वर मी नेऊ शकतो शेतकरी मित्रांनो. कारण तसा माझा अभ्यास आहे यामध्ये. भरपूर वर्ष मी यामध्ये घालवलेले आहेत ऊस शेतीमध्ये. आणि आता तुम्हाला मी व्हिडिओ बनवतच आहे. 1 जानेवारीची लागण आहे ही. आता जवळजवळ 1-2 कांडीवर ऊस आहे 4 महिन्याचा. बाळभरणी करून झालेली आहे. मोठी भरणी आता करणार आहोत आम्ही. त्यासाठी पाटपाणी चालू आहे. तर तुम्हीही शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं मी सांगतो या पद्धतीनं नियोजन करा आणि शेतीमध्ये सक्सेस व्हा. शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो. शेतीमध्ये शेतकरी मित्रांनो गांडुळांचं सुद्धा भरपूर महत्त्व आहे. गांडूळ भरपूर पाहिजे त्यासाठी सेंद्रिय कर्ब भरपूर पाहिजे. पाटपाणी चालू आहे पाहू शकताय. आता हे पाटपाणी पाहून झालं की घात आल्यानंतर आम्ही मोठी भरणी करणार आहोत. ऊस ही पाहू शकताय तुम्ही. आता माझ्या डोकीच्या वर ऊस आहे. सर्रास सगळीकडे एकसारखा ऊस आहे आणि पानं किती स्वच्छ आहेत पहा. ही मंड्या 517 ही जात आहे ऊसाची. याला VCF 517 आणि बाहुबली 517 सुद्धा असं म्हटलं जातं. कुठल्याही प्रकारच्या रोगाला बळी पडत नाही ही जात. अतिशय फास्ट वाढणारी जात आहे. तुम्ही मटेरियल जेवढं टाकशिला तेवढं खाऊन वाढणारी जात आहे. तुम्हीही ही जात करायला काय हरकत नाही शेतकरी मित्रांनो. तुम्हीही 100-200 रोपं या जातीची लावा पहिल्यांदा एका कोपऱ्यामध्ये. त्याचा रिझल्ट कसा येतो पहा. कारण प्रत्येक जात ही प्रत्येक भागामध्ये येतेच असं नाही. ही कुठं मिळेल जात हे मी तुम्हाला पसारे ऊस रोपवाटिकेमधून आम्ही आणलेला आहे. त्यांचा नंबरही तुम्हाला मी पुढची एक व्हिडिओ बारका छोटा करून तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये माहिती सांगतो शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.